पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरं तर या ठिकाणी आले होते। एका कंपनीच्या खाजगी कार्यक्रमासाठी ते दाखल झाले होते। आपल्यासोबत शिरूरचे आमदार आपल्यासोबत आहेत, माऊली आबा कटके। माऊली, खरं तर आज ज्या पद्धतीने पाहिले की मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते, निश्चितपणे MIDC या आपलं महायुतीचं सरकार आल्यापासून बऱ्याच वेळा मुख्यमंत्री साहेब असतील आणि संबंधित सर्व अधिकारी बऱ्याच वेळा बाहेर जाऊनही त्यांनी बऱ्याचशा कंपन्या ITच्या माध्यमातून असेल किंवा ऑटोमोबाईल असेल किंवा इलेक्ट्रिकच्या माध्यमातून असेल बऱ्याचशा कंपन्या महाराष्ट्रात आणण्याचं काम केलं आणि आज आपण पाहतोय की ज्याबिल कंपनीचं नवीन उद्घाटन मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी वैष्णव साहेब असतील आणि फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। वळसे पाटील साहेब देखील संपन्न होते आणि निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये तरुणांना नोकऱ्या असतील किंवा उद्योगाला या ठिकाणी चांगली चालना मिळेल आणि त्यांना सुरक्षितता कशी मिळेल याच्यासाठी देखील या ठिकाणी कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील यांना स्पष्ट सूचना त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत की कुणीही कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास करत असेल तर त्यांच्या त्वरित त्या ठिकाणी कारवाई करा आणि जेणेकरून इथली MIDC चांगल्या प्रकारे चालेल आणि इथले उद्योग चांगले कशा प्रकारे वाढतील याच्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करत आहोत। खरं तर तुम्ही शिवसेनेमध्ये बरेच वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहात। आता कुठेतरी शिवसेने ठाकरे गटाचे जे 6 खासदार आहेत ते कुठेतरी फुटले गेलेत, कशामुळे काय साहेब? आता मी चॅनलच्या माध्यमातून पाहतोय तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय, परंतु जिल्हा प्रमुख म्हणून देखील काम करत असताना उद्धव साहेब असतील किंवा आदित्य साहेब असतील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतायत, परंतु खालचा जो वर्ग आहे, जो तळागाळापर्यंत काम करणारा आहे, जो मधला, तर तो चुकीच्या पद्धतीने फेडअप करणे किंवा काही ग्राउंड लेवलची जी माहिती ती वस्तुस्थिती खरं तर त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे तसं मला बोलायचा काही अधिकार नाही आहे। त्या पक्षाच्या अंतर्गत हा विषय आहे, परंतु कुठंतरी त्याची दुरुस्ती होणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी। एकीकडे पाहिलं की शिरूर मतदारसंघाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बरेच वर्ष या ठिकाणी खासदार पाहिलेली, त्यासोबत तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिले। कुठेतरी पक्षाची जी यंत्रणा आहे ती कुठेतरी चुकीची असल्यामुळे आमदार फुटलेत, खासदार फुटले असं तुम्हाला वाटतं का? हो, पक्षाची जी यंत्रणा आहे, जो मधली यंत्रणा आहे, संपर्क प्रमुखच्या त्यांच्या खालची जी यंत्रणा असेल, परंतु जी वस्तुस्थिती ग्राउंड लेवलला पक्षाची परिस्थिती काय नाही ही वस्तुस्थिती खरं तर पक्षश्रेष्ठींनी जाणून घेतली पाहिजे, परंतु काही चुकीचा फेडअप वरती पक्षश्रेष्ठींना होतो आणि त्याच्यानंतर काय होतं, जी समाजात काम करणारी लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे शिवसैनिक आहेत त्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो। चुकीच्या फिडिंगमुळे ते परवाच्या बाहेर पडतात आणि शेवटी सत्तेच्या विरोधात जाऊन तुम्ही किती वर्ष संघर्ष करणार आणि किती वर्ष त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला समाजाला तोंड देणार। उद्या विकास कामांच्या माध्यमातून असेल, समाज समोर येत असतो, वैयक्तिक कामांच्या माध्यमातून शेवटी काम करत असताना कुठंतरी ते शिवसैनिकाला पाठीवरती थाप पण मिळाली पाहिजे शाबासकीची, परंतु जो काम करतो तो बाजूला राहतून जो कानाला लागतो त्याची कामं होतात, अशा प्रकारे कुठंतरी ते चित्र निर्माण होतं दरवेळेस। एकीकडे 40 आमदार फुटलेत, आता 6 खासदार फुटलेत, एकीकडे शिवसेना पक्ष कुठेतरी साईडला होत चाललाय, लोप पावत चाललाय। आता त्यात मी काय बोलणं आता सध्या परिस्थितीमध्ये तरी योग्य नाही, परंतु आता पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेतात त्या पद्धतीने असेल काही त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय। त्याच्यामध्ये पाहिलं की खरं तर मिशन टायगरच्या अनुषंगाने सध्या 6 जे खासदार आहेत ते फुटलेलं पाहायला मिळते। मात्र एकंदरीत जे माऊली आबा कटके होते ते जिल्हाध्यक्ष बरेच वर्ष होते, पुणे जिल्ह्याचं जिल्हाध्यक्ष त्यांनी भूषवले, ते सध्या राष्ट्रवादीकडनं आमदार म्हणून या ठिकाणी शिरूरचं काम पाहतात आहे। एकंदरीत त्यांनी सुद्धा शिवसेना सोडली, मात्र शिवसेनेच्या काही खालच्या पद्धतीच्या कारणामुळं हा अभाव असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा चरण समी सुनील तिकडे TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।